मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण लिंबाचं लोणचं बनवतोय, तिखट लोणचं। तर आपण काय काय साहित्य घेतो ते जरा बघूया। आपण ही लिंब घेतले, तुम्हाला मी लिंब नंतरच दाखवते। पहिले आपण मसाला करून घेऊया। आपण धणे घेतले 3 चमचे, बडीशेप घेतले 3 चमचे, जिरं घेतले 2 चमचे आणि 3 चमचे आपण मेथी पूड घेतले आणि पाव वाटी मी राईची डाळ घेतली। आपण हे सगळं साहित्य सर्व साहित्य तिकडे घेऊन जाऊया भाजायला। जिरं टाकून घेतलंय, बडीशेप टाकून घेऊया आणि धणे टाकून घेऊया पहिले। भाजून याचा ना मसाला तयार करायचा, पूड तयार करायची आपल्याला। आपण इथे जिरं, धणे आणि बडीशेप भाजून घेतोय। हलकस भाजून घ्यायचे ना, कलर वगैरे चेंज नाही झाला पाहिजे, हलकस भाजून घ्यायचं। थोडासा तांबूस सारखा दिसायला लागला ना तर समजायचं भाजलं। मेथी दाणे जे आहेत ना ते टाकूया आणि ही राईची डाळ आहे, ही आपल्याला भाजायची नाही। झालं आपलं भाजून। आता ही लिंब बघा आपण धुवून पुसून घेतलेत, आता कापून घेऊया। लिंब एकदम पातळ साळाची घ्यायची, अशी पिवळी। पण माझ्या लिंब मला कमी पडतात, थोडीशी हिरवट आहेत, मी घेतलेत, मला पिवळी जास्त नाही भेटली। आपण ही बघा ही लिंब घेतलेली आहेत, याला कागदी लिंब बोलतात। म्हणजे साळ आहे ना वरचं एकदम पातळ असतं, जाड साळाची घ्यायची ना, मग कडवट लागतं लोणचं। आणि बिया तर अजिबात नाही ठेवायच्या। आणि लिंबू घेताना ना असं जरा मोठं घ्यायचं बघा, याच्यापेक्षा पण मोठी येतात, तसं मोठं घ्यायचं। मोठी घ्यायची अशी वाली, जरा मोठं येतं। एक तुम्ही चेक करून घ्या। ही आम्ही ना झेप्टोवरून मागवली, त्यामुळे आम्हाला आता ह्याच्यात काही साईज बी चेक नाही करता येत आहे। आणि कापताना लिंबूचं म्हणजे अशा फाळी करा आणि बिया काढून घ्या त्याच्यातून, नाही तर कडवट होईल लोणचं। आणि बारीक फारीक केल्या म्हणून काय नाही, पण काय आहे कापतानाच रस निघून जातो, म्हणून उभ्याच ठेवा शक्यतो। बघा तुम्हाला जसं पाहिजे तसं। पिवळी घ्यायची। आपण याच्यामध्ये आता मीठ टाकतोय, सहा चमचे आपण मीठ घेतले, धुवून पुसून सगळे ठेवलेले आहे आपण। आता फक्त कालवायचं आणि वाफवायला ठेवायचं आहे आपल्याला चाळणीवर। चाळणीवरच ठेवायचं आहे आणि चाळणीच्या खाली डिश ठेवणार आपण, म्हणजे पाणी पडलं नाही तर डिशमध्ये पडणार। हे बघा खाली एक भांडं ठेवलेलं आहे। आता आपण ना हे बघा लिंबू आहेत ना चाळणीवर ठेवलेत, चाळणीच्या खाली ताट ठेवलंय, एक छोटी प्लेट ठेवले आणि खाली पाणी ठेवलंय कढईमध्ये। ह्याच्यावर झाकण ठेवून आपण वाफ घेऊया। किती मिनिट? 2-3 मिनिटं झाली ना का आपण पहिला उघडून बघायचं किती वाफलं। आपल्याला जास्त वाफलेलं नको आहे, जेवढं पाहिजे ना तेवढं मी तुम्हाला सांगते। 2-3 मिनिटं आपण वाफ देऊया। आपण सर्व मसाला दाखवून झालेला आहे। आता आपण
हळद घेतली 2 चमचे. 2 चमचे आपण हिंग घेतलाय. या चमच्याने आपण 1.5 टीस्पून हिंग घेतलाय. हे बघा 1.5 टीस्पून आपण हळद घेतले. हे 6 चमचे आपण काश्मीर मिरची पावडर घेतली लाल या चमच्याने. आणि या चमच्याने आपण 6 चमचे बेडेगर मसाला घेतो. आणि दुसरं सर्व आपण दाखवलेलंच आहे. तर आपण मसाला करतोय. आता सर्व मिश्रण मिक्स करून घेतो. आपण घरी बनवलेला मसाला आहे. आपण घरी बनवला तो मसाला आहे. दाखवलाय तुम्हाला कसा तोच मसाला. आपण सुरुवातीला जिरं, बडीशेप आणि धणे भाजून घेतले. त्यांचं थंड करून आपण पूड बनवून घेतली. ती पण आता आपण इथे मिक्स करून घेऊया. आता सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेतलं. यामध्ये आता काय टाकायचं? आता आपण तेल टाकू. तेल टाकू. आता आपण गरम तेल करून आणलेलं आहे. 1 टोप भरून, हे म्हणजे एवढं टोप भरून आपण आणले. किती आपल्याला लागेल तेवढंच आपण घेणार. पाव किलो तेल आपण कडकडीत गरम करून मसाल्यांमध्ये टाकून घेतलं. एकत्र करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण लिंब टाकू. मग लागलं तरच आपण तेल टाकणार. आणि पाण्यासकटच टाकायचं आपल्याला. लिंबाचं जे पाणी निघालंय ना आता हे लोणचं तयार झालेलं आहे. थोडंसं ठेवतो आपण मुरवायला. थोड्या टायमाने आपण बरणीत भरताना दाखवतो. आणि बरणी एकदम साफ असावी. तिला पाण्याचा अंश असावा कुठेही. स्वच्छ धुवून साफ धुवून पुसून घ्यावी. अशा बरणीत तुम्ही भरा. स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आम्ही. अर्धा तासासाठी आपण बाहेर ठेवूया. नाही दिसत. हा बस शक्यतो प्लास्टिकच्याच आपण बरणीत आपला ठेवतो. कारण आमच्याकडे काचेची नाही. काचेच्या बरणीत तेव्हा भरावं. आणू. तुम्हाला जर परवडत असेल, चालत असेल तर काचेची बरणी वापरा. त्यात लोणच्याची चव राहते चांगली. लोणचं बरणीत भरल्यानंतर 5 दिवसांनी तुम्ही हे लोणचं खाऊ शकता.